श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना तो भक्त हा खरोखरच भाग्यवंत असतो, कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी त्या भक्ताची निवड केलेली असते, ती म्हणजे भक्ती करण्यासाठी. स्वतः स्वामी आपल्या भक्तांची निवड करत असतात आणि त्यानंतरच आपल्या भक्तीमध्ये घेत असतात. त्यामुळे तर स्वामींच्या सेवेमध्ये आलेला प्रत्येक भक्त हा स्वामींच्या इच्छेने येत असतो. त्यामुळे कधी एखाद्याच्या आयुष्यामध्ये स्वामींनी काही अनुभव दिला किंवा एखादा अनुभव त्याच्याजवळ आला किंवा त्याचं मन झालं की आपण देखील स्वामींची सेवा करावी, तर तेव्हा त्या भक्ताने स्वामींना निवडलेलं नसतं, तर स्वामींनी त्या भक्ताला निवडलेलं असतं. कारण स्वामींनी त्या भक्ताची भक्ती करण्यासाठी निवड केलेली असते आणि तेव्हा मात्र स्वामी त्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देत असतात, त्याच्याकडून भक्ती करून घेत असतात. कारण करता आणि करविता तुची एक स्वामी नाता. स्वामीच आहेत ह्या ब्रह्मांडाचे, जगाचे चालक मालक पालक. त्यामुळे जे घडत असते ते स्वामींच्या इच्छेनेच घडत असते आणि तेव्हाच मग स्वामींच्या इच्छेने स्वामी प्रत्येक भक्तांना अनुभव देखील सुंदर सुंदर देत असतात. आजचा अनुभव देखील तितकाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या पुणे येथील राहणाऱ्या आहेत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये जो स्वामींनी सुंदर अनुभव दिलेले आहेत, चला तर मग ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला. अनुभव शेअर. हा हो, अनुभव शेअर करायचा आहे. हा हा हा. ताई नाव सांगायचंय का तुम्हाला? नको राहू द्या ताई. बरं. राहता ते ठिकाण, जिल्हा, तालुका काय? पुण्यामध्ये राहते, म्हणजे वडगाव शहरीमध्ये. बरं बरं, चालेल. हा. अनुभव शेअर करायचा आहे. ते लॉकडाऊन मध्ये नाही का, माझा म्हणजे असं बँकेतून मी असं ऑनलाईन लोन काढलं होतं. म्हणजे तुम्ही कोरोनाच्या अगोदर आलाय का सेवेमध्ये? सेवेमध्ये कसे आला तुम्ही? नाही, सेवेमध्ये आता 1.5 वर्ष झालेत मला येऊन. हा हा हा. तर मी अनुभव शेअर केलेला आहे ताई तुमच्या ह्याच्यावरती. दोन अनुभव शेअर केलेले आहेत. अच्छा अच्छा. हा हा. आता तुम्ही नुसतं पुण्यातील सांगितल्यानंतर असेल. हा, नाही नाव नको, कारण तसं थोडंसं काय मी तुमचा अनुभव ऐकते ना, तर काही लेडीज इथल्याच म्हणजे आहेत जवळपासच्या. हा. कारण आता खूप होतं ताई अनुभव. आता मी प्रत्येकाला काय तुम्हाला कुणाला रिक्वेस्ट करते का की तुम्ही नाव सांगा म्हणून? तुमची इच्छा असेल तर सांगा. आणि पुन्हा लोक फोन करतात आणि मला बोलतात की आमचा अनुभव डिलीट करा, आमच्या पप्पांना आवडलं नाही, आमच्या कोणाला आवडलं नाही. हो, नाही तसं काय नाही, आवडायचं काय नाही. हे अनुभव मी तर असं पण माझ्या मिस्टरांना माहिती आहे, फक्त मी शेअर करते, कोणाला माहिती नाही. आज सकाळीच एका मुलाने फोन केला आणि म्हटला की आमच्या आईचं नाव आहे हे आहे आणि तुम्ही अनुभव आमचा डिलीट करा, आम्हाला काय अनुभव सांगायचा नाही. आमच्या आईला काय भक्ती करते, तिला आले असतील अनुभव, पण आमच्या पप्पांनी सांगितलं की अजिबात सुद्धा अनुभव तिचा दिसला नाही पाहिजे, नाहीतर भांडण लागेल घरात. मग त्यांनी सांगितलं की आमचा अनुभव पाहिला, तुम्ही डिलीट मारा. नाही, मग ते निगेटिव्हिटी आहे ना त्यांच्या असं बोलण्यामध्ये. तसं काय नसतं. उलट आपण जेवढं देवाचं आपण एखाद्याला शेअर करतो, तेवढं आपल्याला स्वामी प्रचिती म्हणजे नाही का वेगवेगळे अनुभव देत असतात आपल्याला. आता मी तुम्हाला 2 अनुभव शेअर केले, त्याच्यानंतर हा 3रा अनुभव मला तर असं वाटलंच नव्हतं. मी कधी म्हणजे विश्वासच नव्हता की माझं असं दुसरीकडनं मला लोन घ्यायचं होतं. पण माझं त्या जिथं मी ऑनलाईन घेतलं होतं ना, लॉकडाऊनच्या आधी घेतलं होतं लोन. पण जेव्हा लॉकडाऊन पडणार होतं ना, त्याच्या 2-3 महिने आधी मी लोन घेतलं आणि लॉकडाऊन पडलं.
आणि त्या टायमाला तर सगळ्यांची कंडिशन खराब होती. कुणाकडे ₹1 सुद्धा नव्हता, काम बंद असल्यामुळं. हो 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 नाही का? हो तर मग कोरोनाच्या मला काळात होतं. कोरोनाच्या काळात मग माझ्याकडे पैसेच नव्हते भरायला आणि माझा हप्ता असा बँकेतूनच कट होत होता. अरे तर मग जेवढं होतं माझ्याकडं तेवढं मी हे करायचे, टाकायचे म्हणजे बँकेमध्ये. मग नंतर एकदमच पूर्ण 2 वर्ष लॉकडाऊन असं चालू होतं ना. हा थोडं काम व्हायचं पण तेवढी नव्हती इन्कम जशी पहिली असायची. हा हा मग ते हप्ता मी बँकेतून द्यायचे तर बँकेतून काय गेलेच नाही माझे हप्ते. मग मी त्या सरांना फोन केला, सर मी बँकेतून हप्ता नका कट करू, बाउन्सिंग चार्ज आणि त्या तारखेला मी भरू शकत नाही, तुम्ही कॅश घेऊन जावा आणि तिथलं बंद करून टाका. तर त्या सरांनी काय केलं, हो हो बोलले आणि त्यांनी फसवलं मला आणि ते म्हटलं ठीक आहे मी बंद करतो, तुम्ही कॅश भरा. मग त्यांना कॅश देऊन सुद्धा मला बँकेत बाउन्सिंग चार्जेस त्यांनी लावले आणि एवढे लावले ना, महिन्यातून 2 वेळा बाउन्सिंग चार्जेस लावले. म्हणजे 300-600 रुपये महिन्याचे माझे तिकडं बाउन्सिंग चार्जेस. आणि लोन कितीचं, 28,000चं. आणि मला काही गरज नव्हती. पण ते मिस्टर बोलले ना की घे आपलं नाही का, काहीतरी काम होईल, पैसे आपल्याकडे राहत नाहीत, थोडं घे बघू म्हणजे होईल काहीतरी काम. आणि काही जास्त पैसे नव्हते भरायचे, 1600 काहीतरी हप्ता होता त्याचा. म्हटलं ठीक आहे घ्या. मग घेतलं तर ते असं झालं लॉकडाऊनच्या टायमाला. मग त्या सरांनी काय केलं, मी असे कॅश भरत गेले 5-6 महिने भरले. आणि त्यांनी 5-6 महिन्यानंतर मी बँकेत असंच काहीतरी कामाने गेले. तर ते सर मला तिकडचे बँकेचे मॅनेजर बोलले, तुमचं तर अकाउंटला खूप बाउन्सिंग चार्जेस दाखव, तुम्ही कुठल्या बँकेतून लोन घेतलं. म्हटलं असं म्हणलं ते आधी तुम्ही बंद करा, तुम्ही कॅश भरताय आणि इथं तुमचं बाउन्सिंग चार्जेस लागते. मग त्या सरांना फोन केला. मग ते सर काय बोलले की मॅडम एक काम नाही, मी बंद केलेले सांगितले सरांना, पण काय माहिती कसं काय, एक काम करा मग तुम्ही डायरेक्ट जास्त पेमेंट नाही राहिलेलं तुमचं, तुम्ही 9,000 भरा आणि तुमचं लोन क्लोज करा. मी म्हटलं सर तुम्ही तिकडे पण बाउन्सिंग लावलेले, तिकडे 5-6 हजार दाखवतात ते आणि मी तुम्हाला बऱ्यापैकी लोन तुमचं मी अर्ध फेडलेलं आहे. मला तुम्ही त्याच्यातून काहीतरी हे करा, कमी करा पेमेंट, मी जास्त नाही भरू शकत आणि आता लॉकडाऊन मुळे माझ्याकडे पैसाच नाहीये, कुणाकडनं तरी ऍडजस्ट करून मी भरते राहिलेली रक्कम, पण थोडं कमी करा म्हटले. ते म्हटलं एक काम करा, तुम्ही सेटलमेंट करा. सेटलमेंट हा शब्द मला माहितच नव्हता नेमका काय आहे आणि माझ्या मिस्टरांना पण बोलले तर त्यांना पण एवढं माहिती नव्हतं बँकेत काय कसं. तर म्हटलं ठीक आहे चालेल, काय प्रॉब्लेम नाही येणार. 6 महिन्यानंतर म्हटलं तुम्हाला भेटेल लोन परत नाही का. मी म्हटलं ठीक आहे करून टाका. मग मी काय केलं, गुगल पे त्यांच्या अकाउंटला करून 5,000 भरून, मग 9,000 भरायचे होते ना मला, तिथं मी 5,000 भरले आणि हे करून टाकले, सेटलमेंट करून टाकली. त्याच्यानंतर 1 वर्ष मी काय कुठनं लोनच नाही घेतलं. आणि मी कशाला बघायला जाते सेटलमेंट मध्ये, आपलं हे रेकॉर्ड खराब दाखवतो नाही का, नंतर लोन भेटत नाही. मग 1 वर्षानंतर मी गेले ना, असं माझ्या भावाच्या लग्नामध्ये मी गावाला जाण्यासाठी मी हे केलं, लोनची फाईल टाकली की असं तुम्हाला लोन हवंय नाही का 50,000 मग तिथं मला त्या 2 ठिकाणी मी इन्क्वायरी केली बँकेमध्ये. ते म्हटले नाही तुमचं क्रेडिट खराब आहे, तुम्हाला लोन नाही भेटणार. मी म्हटलं का बरं, तर असं तुम्ही कुठल्या बँकेकडनं घेतलं होतं, त्या बँकेने सेटलमेंट टाकलेली, तुम्ही सेटलमेंट केले असे बोलले. तुम्हाला सांगते मी 2 वर्ष झाले कुठलंच लोन नाही काय ना, सगळं रेकॉर्ड मध्ये असं दाखवतंय, कुठं पण गेले की ते दाखवते, कुठं पण गेले की ते दाखवतं. ते एकदम आधार कार्डला जॉईन होऊन जातं ना ते सेटलमेंट. कुठेही गेलं ना बँकला, ते प्रत्येक ठिकाणी मग ते सेटलमेंट केले असं दाखवून देतात ना ते. हो ते मी सांगते काय, ते 2-3 बँकेमध्ये ट्राय केलं तर ते तसंच दाखवत होतं. मग मी शेवटी मी म्हटलं आता मला तर म्हणजे गावाला जाताना मी दुसऱ्याकडनं व्याजाने पैसे घेऊन 50,000 व्याजाने पैसे घेऊन गेले. माझ्या भावाचं लग्न होतं. मग सगळं ते लग्न पार पडून म्हणजे आम्ही महिनाभर गावालाच होतो. तिकडलं तसंच माझ्या माहेरी नाही का, आसामच्या तिकडं त्या साईडला सगळीकडे फिरून वगैरे येऊन परत आल्यावरती माझं शॉप पण आहे ना माझं, तुम्हाला सांगितलं होतं टेलर आणि पार्लरची 2 सोबत असते. मग त्या शॉपचं रेंट, घराचं रेंट, परत बाहेरचे हप्ते वगैरे काय काय होते द्यायचे वगैरे, ते पोरांचे स्कूल कॉलेज नाही का भरायचे पैसे, जे 50,000 तेवढे आम्ही घेतले होते व्याजाने. मग ते केलं. मग म्हटलं त्या माणसाला पण व्याजाचे पैसे घेतलेले त्याला पण द्यायचे, आपलं व्याज वाढत चाललेले.
म्हणून मी परत बँकेत गेले टाकायला नाही का असं की लोनचं अप्लाय की होते का बघा. ते म्हटले की मॅडम चेक करायला लागणार होणार की नाही. मग मी तुम्हाला सांगते मी जायच्या आधी ना देवापुढे बसले. स्वामींचं मी आता 1.5 वर्ष होत आले की मी करते. पारायण वगैरे पण केलं, गुरुचरित्राचं पण केलं, परत स्वामी सारामृतचं पण केलं. म्हणजे सारखी मी करतच राहते. मग मी जायच्या आधी ते डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड जायच्या आधी मी अक्कलकोटला जाऊन आलते ना. गावावरून आल्याच्या नंतर अक्कलकोटला पण गेलते. त्यात थोडेसे पैसे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये. तर अक्कलकोट वरून मी येताना की स्वामींची विभूती मला दिली होती म्हणजे तिथल्या ह्यांनी पुजारी त्यांनी. मग ती विभूती होती माझ्या देवघरामध्ये ठेवलेली. मग ती विभूती त्या डॉक्युमेंट वरती आधार कार्ड, पॅन कार्ड वरती असं थोडंसं नाही का ठेवून स्वामींपुढे हात जोडून म्हटलं स्वामी आता तुमच्या भरोशावरच मी चाललेली आहे. माझे तर एवढे प्रॉब्लेम आहे, तुम्ही नाही का हे करा, सॉल्व्ह करा म्हटलं माझे प्रॉब्लेम. आता तुमच्याच हातात ते असं बोलून मी ते डॉक्युमेंट्स घेऊन गेले बँकेत. त्यांना दिलं आणि त्यांना म्हटलं मला किती दिवसात कळलं. ते म्हटले उद्या मी सांगतो म्हणून नाही का. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हटलं होईल तुमचं लोन नाही का. मी म्हटलं अच्छा. मग मी तर एकदम शॉकच झाले होईल म्हटले तर. मग त्यांना होईल म्हटले म्हटले होईल तुमचं नाही का. असे बोलले होईल म्हणून लोन. मी तर खूप खुश झाले. परत म्हटलं आता लोन तर होणार आहे पण कितीचं होईल काय माहिती. मग त्यांना त्या मॅडमला म्हटलं मॅडम कितीपर्यंत लोन होईल. ते म्हटले तुम्हाला कितीचं पाहिजे लोन. मी म्हटलं आधी तर तुमच्या बँकेकडनं 1.5 लाखाचं घेतलं होतं मी, ते तर फिटले. पण आता मला 2 लाखापर्यंत भेटेल का. म्हणे आपण तुमचा रेकॉर्ड चेक करू. मग त्यांनी रेकॉर्ड वगैरे चेक केला तर तिथं त्यांनी म्हटले होईल. मग मी त्यांना म्हटलं सर मी एक विचारू का तुम्हाला. तर ते म्हटले काय. तर तुम्ही म्हणजे माझं कसं काय तुम्हाला म्हणजे तुमच्या बँकेकडनं लोन भेटतंय. कारण माझं असं होतं सेटलमेंट केलेली असं 2 वर्षापूर्वी मी सगळीकडे चेक केलं तर ते म्हटले की नाही होणार सेटलमेंट. नाही म्हणतात मॅडम तुमचं सेटलमेंट नाहीये इथं दाखवतं आणि तुमचं रेड मार्क दाखवतंय पण ते रेड मार्क तुमचं म्हणजे आयुष्यभर म्हणजे असणार आहे ते. पण लोन भेटू शकतं तुम्हाला. अरे वा. असं भेटू शकतं म्हटले ते लोन तुम्हाला. काय प्रॉब्लेम नाही. सेटलमेंट नाहीये म्हटले इथं. म्हणजे तेच मी म्हणते की अनुभव म्हणजे चमत्कार बघा ना. जिथं सगळे सेटलमेंट होते तिथं ह्या बँकेने मला सांगितलं की तिथं सेटलमेंट नाहीये तुमचं रेड मार्क आहे पण तुम्हाला लोन भेटू शकतं. अरे वा. कारण ताई म्हणजे एवढं सेटलमेंट केली ना की पुन्हा कोणच कर्ज व्याज म्हणजे देतच नाही. कर्जाचा विषय संपतो ताई. मग तेच मी म्हणते की एवढे सगळ्या बँकेने मला सांगितलं की ते सेटलमेंट आहे तुमची आणि ही बँक मला म्हणते की सेटलमेंट नाहीये रेड मार्क दाखवते पण तुम्हाला भेटेल लोन. काय नाही तुमचा रेकॉर्ड चांगला आहे म्हटले. 750 तुमचं दाखवते पण तुम्हाला भेटेल. मी म्हटलं कितीपर्यंत लोन भेटेल. म्हटलं 2 लाखापर्यंत तुम्हाला लोन भेटणार. मी म्हटलं इतकी तुम्हाला सांगते मला इतकं रडू येत होतं ना त्या टायमाला. म्हणजे मी मन भरलं होतं माझं एवढं की मी नाही का कसं काय असं झालं अचानक. आणि मी स्वामींना प्रार्थना करून आला होता ना घरून. हो. आणि ते झालं आणि करतो काय अडथळा येत होता ते पॅन कार्ड वरती ना माझं अपडेटच दाखवत नव्हतं त्यांच्या सिस्टमला. मग मी इतकी रडकून म्हणजे परीक्षा बघा ना स्वामी कशी माझी परीक्षा घेत होते की ते लोन तर झाले माझं पास पण ही किती पेशंट हिच्या अंगामध्ये बघूया हिची परीक्षा घेऊया म्हणून आज 10 दिवस मला स्वामींनी ना त्या लोनसाठी रडवलं की बघू हिला आपण हिची परीक्षा घेऊन ही याच्यामध्ये पास होते ही दम म्हणजे नाही का हे करते का काय विश्वास ठेवते का काय काय नाही. मग तुम्हाला सांगते आज 10 दिवस मला ना रडकुंडीला आले मी. ते सरांना त्या मॅडमला सारखी फोन करते मॅडम अपडेट दाखवते का तुमच्या सिस्टमला कधी अपडेट होणार आहे कधी लोन भेटणार आहे मला. मॅडम तुमचं अपडेटच दाखवत नाहीये. आम्ही हे करतोय त्यांना मेल करतोय फोन करतोय पण काही ते रिप्लाय म्हणजे ते म्हणतात आमच्या इथं ओके आहे तुमच्या सिस्टमला बघा.
असं करून करून 10 दिवस गेले रडकुंडीला. मिस्टर पण ना असं नाही का एकदम हे झाले रडण्यासारखे, की म्हटले अरे काय असं होते, लोन तर होणार बोलले पण अपडेट का नाही दाखवते तुझं पॅन कार्ड असं तसं. मी म्हटलं काय माहिती आता स्वामींच्याच हातात आहे. मग इथं शॉपमध्ये येऊन मी इतकं त्या दिवस नर्वस, माझं डोकंच चालना, का क्लायंट याच्यात पण क्लायंट करू वाटाना मला, असं नुसतं हारल्यासारखं वाटायला लागलं. म्हटलं स्वामी कसं पण काही करा तुम्ही, मला नाही का आज जर ह्या गुरुवारपर्यंत जर लोन नाही झालं ना, खरंच माझा विश्वास मी ना हे करून टाकल, नाही का विश्वासच ठेवणार नाही तुमच्यावर. मी पूजाच बंद करून टाकणार. मी इतकं तुम्हाला हे करते, मी सगळ्यांना म्हणते मला माझ्या स्वामींवरती विश्वास आहे, स्वामींवरती विश्वास आहे. माझ्या नवऱ्याला बोलते, पोरांना बोलते, तुम्हाला काय बोलायचं ते बोला, काही करायचं ते करा. मी स्वामींशिवाय मला कुणावरच विश्वास नाही म्हटलं. आणि आज तुम्ही माझी परीक्षा घेताय ना, मी पण म्हणजे हिंमत नाही हटणार, पण मला पण मी तुमच्या पुढे एक हे करते की मी गुरुवारपर्यंत बघणार आहे. जर माझा लोन नाही, माझं अपडेट नाही झालं ना, मी पूजाच करणं बंद करून टाकणार. तुम्हाला सांगते मंगळवार म्हणजे मी कधी शनिवारी बोलले असेल, नाही सोमवारी बोलले रात्री, आणि मंगळवारी मला सकाळ 10:30ला फोन आला की नाही का, नंतर मी असं बोलणार होते मॅडमला की जाऊ द्या, नाही होत ना माझं लोन, जाऊ द्या 10 दिवस झाले अपडेट नाही बोलताय, रोज कॉल करते मी, जाऊ द्या नका करू, असं बोलणार होते दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता. बरोबर त्या मॅडमचा समोरून फोन आला की मॅडम तुमचं लोन पास झालेलं आहे, तुम्ही ऑफिसला कधी येणार आहे. मी म्हटलं ठीक आहे येते. हा बघा ना किती मोठा चमत्कार, म्हणजे गुरुवारच्या आधी मंगळवारीच मला कॉल आला त्यांचा. आणि त्यांच्या म्हणजे कॅश पैसे दिले त्यांनी, ऑनलाईन नाही केले. म्हटले ऑनलाईन नाही, तुमच्या अकाउंटला नाही जाणार पैसे, हे कॅशच भेटणार तुम्हाला. म्हटलं ठीक आहे चालेल. मग तुम्हाला सांगते अर्धे पैसे दिले त्यांनी मला, मंगळवारी दिले आणि बुधवारी दिले. म्हणजे गुरुवारच्या आधी बघा ते माझं झालं, म्हणजे सक्सेस. असं मला चमत्कार स्वामींनी दिला. आणि तुम्हाला सांगतो माझं पारायण पण चालू आहे आणि 11 गुरुवारचा. आणि मी तुम्हाला सांगते माझं शॉप जेव्हा मी घेतलं नाही, तुम्हाला म्हटलं होतं ना शॉप मध्ये माझ्या स्वामी आधी इथं होते. हो अगोदरच फोटो होता. हा अगोदरच इथं त्या शॉपसाठी पण मी खूप हे केलं होतं ना प्रार्थना, की मला स्वामी तुम्हीच बघून द्या शॉप, मी काय करणार नाही म्हटलं, मला काहीच कळणार, तुम्हीच बघून द्या. तुम्ही जाणे अगोदरच स्वामी तिथं होते शॉप. इथं होते. मग ते एक अनुभव भेटला होता त्यावेळेस मला, आणि हे असं दुसरा अनुभव मला भेटलाय की स्वामी म्हणजे जेव्हा आपण म्हणजे पूर्ण विश्वास सोडतो ना, त्यावेळेस स्वामी असतातच. म्हणजे नाही का अनुभव त्यांचा शेवटी अनुभव देतात. शेवटच्या क्षणी चमत्कार करतात स्वामी. हा चमत्कार करतात. म्हणजे तुम्हाला सांगते त्या दिवशी इतकी रडत होते मी म्हटलं खरंच स्वामींनी खूप भारी, म्हणजे मी गुरुवारपर्यंत वाट बघत होते, पण स्वामींनी मला मंगळवार आणि बुधवार मध्येच मला त्यांची हे करून प्रचिती दाखवली. खरोखर खूप सुंदर अनुभव दिला स्वामींनी. खूप म्हणजे खूप मोठा अनुभव म्हणजे मला स्वामींनी दिलेला. मी हारले होते मी म्हटलं माझं रेकॉर्ड कधी चांगलं होणार का नाही काय माहिती, पण रेकॉर्ड पण चांगलं झालं माझं. आणि आता तुम्हाला सांगते मला सगळीकडनं फोन येतात. हे आत्ताचीच गोष्ट आहे, ह्या मंगळवारी आणि बुधवारची गोष्ट. आणि गुरुवारी मी गुरुचरित्र सारामृतचं ते पारायण करते ना, स्वामी सारामृतचं, तर ते 7वा गुरुवार होता कालचा. म्हणजे या गुरुवारी 7वा गुरुवारी मी पारायण केलं ते 7वं. ते मध्ये सुटलं होतं माझं, म्हणजे काय माहिती माझं मन भरकटलं होतं की काय माहिती. तर मध्ये मी एप्रिल पासून मी पारायण चालू केलं होतं या शॉपसाठी. ते मध्ये 6 झाले आणि मध्ये गॅप पडले माझे. 4 महिन्यानंतर हे 7वा गुरुवार आहे माझा झालेला. आता इथून पुढे ते हे करणार आहे मी, सगळे म्हणजे गुरुवार जेवढे येतील ना सगळे कंप्लीट करून टाकणार आहे 11 गुरुवार. अरे वा, बघा छान अनुभव दिला. आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना गुरुवारी, तुम्हाला सांगते खूप छान. मी असं देवपूजा वगैरे सगळं खूप छान केलं. आणि इतकं प्रसन्न, शॉप मध्ये पण प्रसन्न वाटत होतं, घरी पण प्रसन्न वाटत होतं. एवढं म्हणजे खूप भारी स्वामींची लीला आहे ना, खूप भारी आहे.
स्वामीच स्वामी भारी आहे घेतात. ताई. हा ना, खूप परीक्षा घेतात पण म्हणजे त्यांचा अनुभव पण खूप छान ते देतात ते. विश्वास बघतात किती भक्तावर आहे, भक्त काय काय करू हो. शकतो. आणि मध्ये तुम्हाला सांगते ताई, मी आधी या सेवेमध्ये यायच्या आधी आहे ना, मी असं चिकन मटन वगैरे खायचे ना. जेव्हापासून ही सेवा चालू केली ना, तेव्हापासून माझी इच्छा गेली आणि मध्ये काय माहिती काय झालं होतं मला, की परत ते चिकन मटन वरती इच्छा व्हायला लागलेली. म्हणजे काय परीक्षा घेत होते स्वामी का काय, काय कळत नव्हतं मला. हा. आणि स्वप्नामध्ये आहे ना, ते मला मटन चिकन खाताना पण मला असं स्वप्नामध्ये म्हणजे म्हणजे ते बघत स्वतः होते. खाताना दिसायचे का? नाही नाही, मी खाते असं मला स्वप्नामध्ये हा हा दिसायचं. हा हा. आणि मी सकाळी उठायचे ना, मी म्हणायचे अरे मी चिकन मटन खाल्लंय का? मग नंतर असं विचार करायचे, नाही नाही आपण स्वप्न बघितलेले, आपण नाही म्हणजे मी नाही खाणारच. कारण मी स्वामींचं करते आणि स्वामींनी मला म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये घेतलेले, तर मी या बाबतीत तर नाहीच म्हटलं, आपल्याला खायचंच नाहीये. हा, आणि परत मी हाय तशीच झाले. म्हणजे आधी असं चिकन मटन वरती जायचं ना लक्ष, हा. आता जात नाही. म्हणजे बनवलं तरी जात नाही लक्ष तिथे. अरे वा, मन असं कसलं झालेलं आहे. तुमचं, आता मन गेलं त्याच्यावरून. हो, नाही, खूप गेलं. छान पण झालं. मध्ये तसं झालं होतं मला, काय माहिती कशामुळे झालं होतं. हा हा हा. काय म्हणजे लीला असेल, हा? स्वामींचीच काय लीला असेल, काय माहित. काय माहिती माझी परीक्षा घेतात का काय, पण आहे परीक्षा घेतात, मला तेवढा त्रास पण देतात आणि त्याच्यातून बाहेर पण तेच काढतात. हो ना, आता त्यांनी हा ना. तेच परीक्षा घेतात म्हणजे बाहेर दुसरं कोण काढणार आहे त्यांच्याशिवाय. हो हो, खूप छान आहे अनुभव माझा, हो हो, मला दिलेला स्वामींनी. खूप सुंदर सुंदरच अनुभव आहेत ताई. आणि इथं शॉप मध्ये पण आहे ना ताई, मी नवीनच टाकलं ना हे, 4 महिने झाले एप्रिल हो मध्ये हो टाकलं. हा. पण इथं कुणी म्हणतं 6 महिने पण बिझनेस सेट नाही होत, पण माझं आहे ना 6 महिन्याच्या म्हणजे पहिल्या महिन्यापासूनच माझी सुरुवात खूप छान झालेली आणि अजून पण सुरुवात खूप छान आहे. अरे वा, मला बरं. तर मला तर विश्वासच होत नाही की नाही का माझं असं चांगलंच स्वामी करत चाललेले. स्वामी माझ्या पाठीशी, तर मला कसलीच भीती नाहीये, मी बिनधास्त राहते. आणि स्वामी तुम्ही मला द्या. इथून पुढे पण खूप छान छान होत जाणार ताई, भरपूर तुम्हाला क्लायंट भेटत जाणार. हो खूप भेटतात. म्हणजे येतात ना ते माझ्या बरोबर बोलले ना, ते म्हणजे रिपीट चालूच आहेत. म्हणजे असं तेच पहिल्या ज्या महिन्यामध्ये होते ते दुसऱ्या महिन्यामध्ये परत आले, परत तिसऱ्या महिन्यामध्ये परत आले. म्हणजे ते काय म्हणतात, तुम्ही आहे ना वेगळीच माणूस आहे, असं बोलताना तुमच्यामधलं एक पॉझिटिव्हिटी असते ना, हा हा हा. ती अशी निघती ना, त्याच्यामुळे आम्हाला आवडतं तुम्ही असं अरे वा, म्हणतात ते. हा हा हा. नाही, खूप छान झालं. आणि आता इथं म्हणजे कसं असतं, एखाद्याच्या आयुष्यात स्वामी आले की ते चांगलंच करत जातात ताई. हो हो, नाही खूप छान छान मला अनुभव दिलेले स्वामींनी आणि इथून पुढे पण खूप छान होणार आहे. मी तर स्वामींवरच आहे आता, स्वामी जे करतील तेच करते. हो हो, खूप छान सुंदर अनुभव आहेत ताई, शेअर करते मी. हो हो, चालेल. चालेल, चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. स्वामी शक्ती पाठीशी असली की कधीच घाबरण्याची गरज तर नसते, परंतु स्वामी वेगवेगळे चमत्कार हे करत असतात आणि आपल्या भक्तांच्या अडचणी नेहमी दूर करत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा एखादा व्यक्ती जर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे.
तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नेहमी नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.